या पुण्याचा तोही भागीदार झाला. यावरून स्पष्ट होतं की श्रीकृष्ण एक श्रेष्ठ योगी आहे. संजय उवाच. एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. संजय म्हणाला, हे राजन, महायोगेश्वर हरीनं असं म्हणून अर्जुनाला आपलं परमश्रेष्ठ दिव्य असं ईश्वरी स्वरूप दाखवलं. जो स्वतः योगी आहे आणि दुसऱ्यांना योग प्रदान करण्याची ज्याच्यात क्षमता आहे, जो योगाचा स्वामी आहे, त्याला योगेश्वर असं म्हणतात. या प्रकारे सर्वस्वाचं हरण करणारा तो हरी होय. जर केवळ दुःखाचं हरण करून सुखाला सोडून दिलं तर पुन्हा दुःख येणारच. तेव्हा सर्व पापांच्या बरोबर सर्वस्वाचं हरण करून आपल्या स्वरूपाचं दर्शन घडवण्यात जो सक्षम आहे तोच हरी होय. त्यांनी पार्थाला आपलं दिव्य स्वरूप दाखवलं. अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेकदिव्याभरणम् दिव्यानेकोद्यतायुधम्. जे अनेक मुखांनी आणि नेत्रांनी युक्त आहे, ज्यामध्ये अनेक आश्चर्ययुक्त देखावे आहे, ज्यानं अनेक दिव्य अलंकार परिधान केलेले आहे, ज्यांचे हात अनेक दिव्य अस्त्रांनी युक्त आहेत. दिव्यमाल्याम्बरधरम् दिव्यगन्धानुलेपनम् सर्वाश्चर्यमयं देवम् अनन्तं विश्वतोमुखम्. ज्यांनी दिव्य पुष्पहार आणि वस्त्र धारण केली आहे, ज्यास दिव्य गंधाची उटी लावली आहे, सर्व आश्चर्यांनी युक्त, ज्याच्या विशालपणाला सीमाच नाही, असं भगवंताचं दिव्य स्वरूप अर्जुनानं दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यावर पाहिलं. दिवि सूर्यसहस्रस्य भवेद् युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. अज्ञानरूपी धृतराष्ट्राला संयमरूपी संजय म्हणाला, राजन, आकाशात एक सहस्र सूर्यांचा एकदम उदय झाल्यानंतर जो प्रकाश असेल तो विश्वरूप महात्म्याच्या त्या दिव्य प्रकाशा इतका कदाचित असेल. श्रीकृष्ण योगेश्वर होतेच, इथं ते महात्मा देखील आहे. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. पांडुपुत्र अर्जुनानं पुण्य म्हणजेच पांडू होय. पुण्यच प्रेमाचं उगमस्थान आहे. त्यावेळी अनेक प्रकारांनी विभागलेलं सर्व जग त्या परमदेवाच्या त्या देहात एका ठिकाणी स्थित झालेलं पाहिलं. ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत. यानंतर आश्चर्यचकित झालेल्या, आनंदानं रोमांचित झालेल्या अर्जुनानं परमात्मा देवाला मस्तक लवून नमस्कार करून, अर्थात अर्जुन याआधीही नमस्कार करीत होता,
परंतु श्रीकृष्णाच्या योगबलाचा प्रभाव बघून अत्यंत नम्र झाला आहे आणि म्हणून सादर प्रणाम करून हात जोडून म्हणाला. इथं अर्जुनानं अंतःकरणापासून नमस्कार केला आणि म्हणाला. अर्जुन उवाच. पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषीश सर्वानुरगांश दिव्यान्. हे देवा, आपल्या शरीरात सर्व देव, निरनिराळ्या प्राण्यांचे समुदाय, कमलासनस्थ ब्रह्मदेव, महादेव, सर्व ऋषी तसंच दिव्य नाग मी पाहत आहे. हे विश्वरूपाचं प्रत्यक्ष दर्शन होतं, केवळ कल्पना नव्हती. परंतु जेव्हा योगेश्वर श्रीकृष्णासारखं पूर्णत्व प्राप्त झालेले महापुरुष दिव्य दृष्टी देतील, तेव्हाच साधकाला हे विश्वरूप पाहणं शक्य आहे. हे दर्शन साधनगम्य आहे. अनेकबाहूदरवक्त्रनेत्रम् पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. हे विश्वेश्वरा, मी आपल्याला अनेक बाहू, पोट, मुख आणि नेत्र असलेला, तसंच सर्व बाजूंनी अनंत रूप असलेला असा पाहत आहे. हे विश्वरूपा, मी आपला आदी, मध्य आणि अंत मात्र पाहू शकत नाही. अर्थात आपल्या आदी, मध्य आणि अंताचा निर्णय करू शकत नाही. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्. मी आपल्याला मुकुट, गदा आणि सुदर्शन चक्रान युक्त असणारा, सर्व बाजूंनी प्रकाशमान आणि तेजःपुंज स्वरूप असणारा, प्रज्वलित अग्नी आणि सूर्याप्रमाणे पाहण्यास दुष्कर अर्थात प्रयत्नानं पाहता येणारा आणि सर्व बाजूंनी बुद्धी आदीनं ग्रहण करता न येणारा अप्रमेय अशा तुम्हाला मी पाहत आहे. याप्रमाणे सर्व इंद्रियांनी पूर्णतया समर्पित होऊन योगेश्वर श्रीकृष्णाला या स्वरूपात पाहून अर्जुन त्यांची स्तुती करू लागला. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. भगवन, आपण जाणण्यास योग्य परम अक्षर अर्थात अक्षय परमात्मा आहात. आपण या विश्वाचं श्रेष्ठ आश्रयस्थान आहात. आपण शाश्वत धर्माचे रक्षक आहात. तसंच आपण अविनाशी सनातन पुरुष आहात असं माझं मत आहे. आत्म्याचं स्वरूप काय आहे? तो शाश्वत आहे, सनातन आहे, अव्यक्त आहे, तो अविनाशी आहे. इथं श्रीकृष्णाचं स्वरूप कसं आहे? ते देखील शाश्वत, सनातन, अव्यक्त आणि अविनाशी. ब्रह्मप्राप्तीनंतर महापुरुष देखील त्याच आत्मभावात स्थिर होत असतो. म्हणजेच भगवान आणि आत्मा यांचं लक्षण, यांचं स्वरूप एकच आहे. अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम् अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रम्
स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्। हे परमात्मन, मी आपल्याला आदि मध्य आणि अंतरहित अनंत सामर्थ्यानं युक्त असलेला अनंत बाहू असणारा, अर्थात या आधी 1000 बाहू होते, आता अनंत झाले, चंद्र आणि सूर्य रूपी नेत्र असणारा। मग तर भगवान एका डोळ्यानं काणे झाले, कारण एक डोळा चंद्राप्रमाणे क्षीण प्रकाशाचा आणि दुसरा सूर्याप्रमाणे सतेज, अर्थात असा याचा अर्थ नाही। याचा अर्थ सूर्याप्रमाणे प्रकाश देणारा आणि चंद्राप्रमाणे शीतलता देणारा गुण भगवंतामध्ये आहे। चंद्र सूर्य हे फक्त प्रतीक आहे। तात्पर्य चंद्र आणि सूर्याची दृष्टी असणारा, तसंच प्रज्वलित अग्निरूपी मुख असणारा, आपल्या प्रखर तेजानं या जगाला जाळून टाकत आहे असं मी पाहत आहे। व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः, दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं, लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्। हे महात्मन, पृथ्वी आणि अंतरिक्ष यांच्यामधील संपूर्ण प्रदेश आणि सर्व दिशा आपण एकट्यानं व्यापले आहे। आपलं हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून त्रैलोक्य भयानं व्याकुळ झाला आहे। अमीहि त्वां सुरसङ्घा विशन्ति, केचिद्भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति, स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसङ्घा, स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः। हे देवतांचे समूह आपल्यामध्ये प्रवेश करीत आहेत आणि कोणी भयभीत होऊन हात जोडून आपलं गुणगान करीत आहेत, आपलं स्तवन करीत आहेत। महर्षी आणि सिद्धांचा समुदाय स्वस्ती वाचन अर्थात कल्याण हो असं म्हणत स्तोत्रांनी आपली स्तुती करीत आहे। वसवो ये च साध्या, विश्वेश्विनो मरुतश्चोष्मपाश्च, गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा, वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे। रुद्र, आदित्य, वसु, साध्य, विश्वदेव, अश्विनी कुमार, वायुदेव आणि पितर, तसंच गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्धांचा समुदाय सर्व आश्चर्यानं आपल्याकडे पाहत आहे। अर्थात पाहत असले तरी तुम्हाला ते समजू शकत नाही, कारण तुमचं स्वरूप यथार्थपणे पाहण्याची ती दिव्य दृष्टी त्यांना नाही। श्रीकृष्णानं मागे सांगितलं होतं की आसुरी स्वभावाचे लोक मला तुच्छ समजतात आणि सामान्य मनुष्य असं संबोधतात। मी परमभावामध्ये परमेश्वर रूपात स्थिर आहे हे त्यांना दिसत नाही। अर्थात मी मनुष्य शरीर धारण केलं असलं तरी मी परमतत्वामध्ये स्थित आहे। माझ्या या स्वरूपाकडे ते सर्वजण विस्मयानं फक्त पाहतात, पण माझं यथार्थ स्वरूप ते जाणू शकत नाही। आणि हेच इथं विस्तारानं सांगितलं आहे। रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रं, महाबाहो बहुबाहुरुपादं, बहूदरं बहुदंष्ट्राकरालं, दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहम्। हे महाबाहू, श्रीकृष्ण महाबाहू आहेत आणि अर्जुनही महाबाहू आहे। प्रकृतीच्या पलीकडे महासत्तेमध्ये ज्याचं कार्यक्षेत्र असतं तो महाबाहू असतो। श्रीकृष्ण महानतेच्या क्षेत्रात परिपूर्ण आहेत, फार पुढे गेले आहेत। अर्जुन त्या क्षेत्राच्या प्रवेश मार्गावर आहे।
ध्येय मार्गाचा दुसरा टप्पाच असतो. आपली अनंत मुख आणि नेत्र असलेले, अनेक हात, मांड्या आणि पाय असणार, अनेक उदर असलेलं, अनेक दाढांच्या योगानं भीषण असलेलं तुझं प्रचंड स्वरूप पाहून सर्व लोक व्याकुळ झाले आहेत. मी देखील व्याकुळ झालो आहे. श्रीकृष्ण किती महान आहे हे पाहून अर्जुनाला इथं भय वाटू लागला आहे. स्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो. विश्वामध्ये सर्वत्र अणुरूपानं व्यापून असणाऱ्या ही विष्णू, आकाशाला स्पर्श करणाऱ्या तेजस्वी अनेक प्रकारच्या रूपांनी युक्त असणाऱ्या, जबडा पसरलेल्या तेजस्वी आणि विशाल नेत्र असणाऱ्या तुम्हाला पाहून माझा अंतरात्मा व्याकुळ होऊन गेला आहे. त्यामुळं माझा धीर सुटला आहे आणि समाधान रूपी शांती देखील मला मिळेनाशी झाली आहे. दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. आपली विक्राळ दाढा असणारी प्रलय काळाच्या अग्नीप्रमाणे, कारण काळासाठी हे परमात्मा अग्नी आहे, अशी प्रज्वलित असणारी मुख पाहून मी इतका घाबरून गेलो आहे की मी दिशा देखील ओळखू शकत नाही, जाणू शकत नाही. चोहीकडे प्रकाश पाहून मला दिशाभ्रम होऊ लागला आहे. आपलं हे भयंकर रूप पाहून मी अस्वस्थ झालो आहे. मला ते पाहून सुख वाटत नाही. तेव्हा देवेशा, जगन्निवासा, आपण माझ्यावर प्रसन्न व्हा. च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसन्ते भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योद्धमुख्यैः. धृतराष्ट्राचे सर्व पुत्र राजांच्या समुदायांसह तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहे आणि पितामह भीष्म, द्रोणाचार्य, तसंच तो कर्ण, ज्याचं अर्जुनाला फार भय वाटत होतं, तो कर्ण, तसंच आमच्याकडील सुद्धा मुख्य योद्धे. वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचित् विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः. अत्यंत वेगानं आपल्या विक्राळ दाढांच्या भयावह मुखात प्रवेश करीत आहे. तसंच त्यांच्यापैकी कित्येक चूर्ण झालेली मस्तकं आपल्या दातांमध्ये अडकलेली दिसत आहे. ते किती वेगानं आत प्रवेश करीत आहे. आता त्यांचा वेग पहा. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह ते स्वतः विक्राळ असले तरी समुद्र
समुद्राकडे धावतात, समुद्रात प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे अत्यंत शूरवीर पराक्रमी असे माणसांचे समुदाय सर्व बाजूंनी जळत असणाऱ्या तुझ्या तोंडात प्रवेश करीत आहेत. ते सर्व शूरवीर खरे, पण तुम्ही समुद्रवत आहात. आपल्या समोर त्यांचं सामर्थ्य फार अत्यल्प आहे. ते का आणि कशा प्रकारे प्रवेश करीत आहेत त्यासाठी दृष्टांत दिला आहे. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगा तथैव नाशाय विशन्ति लोका तवापि वक्त्राणि समृद्धवेगा. ज्याप्रमाणे पतंग जणू नष्ट होण्यासाठीच प्रज्वलित अग्नीमध्ये अत्यंत वेगानं प्रवेश करतात, त्याप्रमाणे ते सर्व प्राणी आपल्या नाशासाठी तुमच्या मुखामध्ये अत्यंत वेगानं प्रवेश करीत आहेत. लेलिहसे ग्रसमान समन्तात् लोकान् समुद्रान् वदनैर्ज्वलति तेजोभिरापूर्य जगत् समग्रम् भासस्तवोग्रा प्रतपन्ति विष्णो. आपण त्या सर्व लोकांना आपल्या जळत असणाऱ्या मुखांनी सर्व बाजूंनी गिळत चाटत आहात, त्यांचा स्वाद घेत आहात. सर्वत्र व्याप्त असणाऱ्या हे परमात्मा आपलं हे उग्र तेज सर्व जगाला आपल्या तेजानं व्यापून चोहीकडे तळपत आहे. तात्पर्य असं की प्रथम आसुरी संपदा परमतत्वात विलीन होऊन जाते, त्यानंतर दैवी संपदेचं काही प्रयोजनच राहत नाही, त्यामुळे तीही त्याच स्वरूपात विलीन होऊन जाते. अर्जुनानं पाहिलं की प्रथम कौरव पक्षाचे योद्धे आणि त्यानंतर स्वतःच्या पक्षातील योद्धे श्रीकृष्णाच्या जळणाऱ्या मुखामध्ये विलीन होत होते, नष्ट होत होते. हे पाहून अर्जुनानं विचारलं, आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद. विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. हे उग्र रूप धारण केलेले आपण कोण आहात? हे देवश्रेष्ठा, आपल्याला नमस्कार असो. आपण माझ्यावर प्रसन्न व्हावं. आदिदेवा, आपण कोण आहात हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे आपण कोण आहात, आपण या जगात काय करू इच्छिता? कारण आपली ही प्रवृत्ती अर्थात आपली ही करणी मला काहीच समजत नाही. यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले. श्री भगवान वाच. कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. अर्जुना, लोकांचा संहार करणारा आणि त्यासाठी वृत्ती पावलेला मी काळ आहे. यावेळी इथं या लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. प्रतिपक्षाच्या सेनेमध्ये असणारे सर्व योद्धे आत्ता तू त्यांना मारलं नाहीस तरी जिवंत राहणार नाहीत. ते सर्व नष्ट होतील, कारण त्यांच्या संहारासाठी मी प्रवृत्त झालो आहे. तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. यासाठी हे अर्जुना, तू युद्धाला उभा राहा.
यश प्राप्त कर, शत्रूला जिंकून समृद्ध आणि संपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर माझ्याकडून पूर्वीच मारून टाकलेले आहेत. वास्तविक यापूर्वी श्रीकृष्णांनी म्हटलं आहे की ते स्वतः ना काही करीत, ना कुणाकडून करवून घेत, ना संयोगानं जोडत. मोहवश बुद्धीमुळे लोक म्हणत असतात की करता धरता परमेश्वर आहे, परंतु इथं तर ठामपणानं ते म्हणत आहेत की अर्जुना, या जगाचा करता धरता मी आहे. हे लोक माझ्याकडून पहिलेच मारले गेले आहेत. तू उभा राहा आणि यज्ञ संपादन कर. असं यासाठी आहे की सो केवल भगतन्न हित लागी. अर्जुनानं ती अवस्था प्राप्त केली होती. त्या अवस्थेला तो पोहोचला होता जिथं श्रीकृष्ण तळ ठोकून घट्ट उभे राहिले आहेत. अनुराग, प्रेम म्हणजेच अर्जुन होय. प्रेमळ भक्तासाठी भगवंत नेहमी त्याच्या पाठी उभा असतो. त्याच्यासाठी ते कर्ता बनतात, रथी बनतात. या ठिकाणी तिसऱ्यांदा साम्राज्याचा उल्लेख आला आहे. प्रथम अर्जुन लढू इच्छित नव्हता. त्यानं म्हटलं होतं की धनधान्य संपन्न आणि निष्कंटक असं पृथ्वीचं राज्य किंवा देवांचं स्वामित्व किंवा त्रैलोक्याचं राज्य देखील मला नको. कारण माझ्या इंद्रियांचं शोषण करणारा हा शोक या राज्यांच्या प्राप्तीनंतरही शमणार नसेल. तीच अवस्था आणि तडफड मला भोगायची असेल तर मला या इहलोकीचं किंवा परलोकीचं कुठलंही राज्यवैभव नको आहे. यावर श्रीकृष्णानं अर्जुनाला लढण्यासाठी तयार व्हायला सांगून म्हटलं होतं की या युद्धात तू हरलास तर देवत्व प्राप्त होईल आणि जिंकलास तर महामहिम स्थिती तुला प्राप्त होईल. आणि आता या अध्यायात ते सांगत आहेत की हे शत्रू माझ्याकडूनच मारले गेले आहेत. तू फक्त निमित्त मात्र बन आणि यश संपादन कर आणि समृद्ध अशा राज्याचा उपभोग घे. हे ऐकून अर्जुन विस्मित झाला. कारण ज्या राज्यांच्या प्राप्तीमुळे शोक दूर होणार नाही, मनाला शांती प्राप्त होणार नाही, तेच राज्य श्रीकृष्ण मला देणार नाही. हे भौतिक सुख देणारं राज्य ते अर्जुनाला देऊ इच्छित नव्हते, तर विकारांचं शमन होऊन त्याबरोबर परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीचं साम्राज्य त्याला ते देऊ इच्छित आहेत. ज्या संपत्तीचा कधी विनाश होणार नाही अशी स्थिर संपत्ती जी राजयोगामुळे प्राप्त होते ती त्याला देऊ इच्छित आहेत. द्रोणञ्च भीष्मञ्च जयद्रथञ्च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. अर्जुना, या द्रोण, भीष्म, जयद्रथ आणि कर्ण तसंच अन्य योद्धे की जे सर्व माझ्याकडून मारले गेले आहेत त्या शूरवीर योद्ध्यांना तू ठार मार. घाबरू नकोस. या युद्धात तू शत्रूला निश्चितपणे जिंकणार आहेस. तेव्हा युद्धाला तयार हो. इथंही योगेश्वरांनी म्हटलं आहे की माझ्याकडून ते मारले गेलेले आहेत त्या मेलेल्या वीरांना तू मार, म्हणजे मीच करता आहे हे इथं त्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु 5व्या अध्यायातील 13, 14 आणि 15व्या श्लोकात त्यांनी म्हटलं होतं की भगवान अकर्ता आहे. 18व्या अध्यायात ते म्हणतात की शुभ अथवा अशुभ कार्यासाठी 5 माध्यमांची आवश्यकता असते: अधिष्ठान, कर्ता, करण, चेष्टा आणि देव. जे असं म्हणतात की कैवल्य स्वरूप परमात्मा कर्ता आहे ते अविवेकी आहे. ते भगवंताचं स्वरूप यथार्थपणे जाणत नाहीत. विरोधाभास का? वास्तविक प्रकृती आणि परमात्म्यामध्ये एक सीमारेषा आहे. जोपर्यंत प्रकृतीच्या परमाणूंचा दाब किंवा प्रभाव अधिक असतो तोपर्यंत माया प्रेरणा देत असते. आणि जेव्हा साधक त्या प्रभावातून मुक्त होऊन ईश्वर, इष्ट अथवा सद्गुरूच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करतो तेव्हा सद्गुरू, इष्ट, इथं सद्गुरू, आत्मा, परमात्मा, इष्ट, भगवान हे सर्व पर्यायी शब्द आहेत. काहीही म्हटलं तरी सांगणारा भगवानच आहे. हृदयाचा स्वामी होऊन आत्म्याला जागृत करून प्रेमळ भक्ताला तो स्वतः मार्गदर्शन करतो. पूज्य महाराज श्री म्हणत,
ज्या परमात्म्याची आम्हाला ओढ आहे, ज्या पायरीवर किंवा स्तरावर आम्ही उभे आहोत, त्या स्तरावर स्वतः उतरून येत नाही. जोपर्यंत आत्म्याकडून जागृत होत नाहीत, तोपर्यंत साधकाच्या साधनेला खऱ्या अर्थानं प्रारंभ होत नाही. त्यानंतर साधकाकडून जी कृती होते ती सर्व भगवंताची देणगी असते. साधक केवळ निमित्त मात्र होऊन त्यांच्या संकेताच्या आणि आदेशाच्या इशाऱ्यावर चालत असतो. साधकाचं यश किंवा विजय म्हणजेच भगवंताचीच देणगी असते. अशा आपल्या प्रेमळ आवडत्या भक्तासाठी ईश्वर आपल्या दृष्टीनं पाहतो, दाखवतो आणि आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचवत असतो. श्रीकृष्ण इथं हेच सांगत आहेत, माझ्याकडून मारले गेलेल्या या शत्रूंना तू ठार मार. मी तुझ्या माग इथं उभा आहे. तू घाबरू नकोस, तू निश्चितपणे विजयी होशील. संजय उवाच. एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य. संजय म्हणाला, जे विश्वरूपाचं दर्शन अर्जुनानं घेतलं तेच आणि तसंच संजयालाही दर्शन घडलं. अंधळा धृतराष्ट्र म्हणजे अज्ञानानं आच्छादलेल्या मनाचं प्रतीक आहे. परंतु जर असं मन संयमी असेल तर संयमाच्या माध्यमातून ते चांगल्या प्रकारे पाहू शकतं, ऐकू शकतं आणि समजूही शकतं. श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून भयानं कापत असलेला मुकुटधारी अर्जुन हात जोडून नमस्कार करून श्रीकृष्णाला सद्गदित वाणीनं म्हणाला. अर्जुन उवाच. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः. हे अंतर्यामी ऋषिकेशा, तुझ्या कीर्तीनं, तुझ्या गुणवर्णनानं म्हणजेच तुझ्या महात्म्यानं अवघं जग आनंदित होतं आणि त्यात ते अनुरक्त होतं, हे योग्यच आहे. आपल्या अगाध महिम्यामुळे भयभीत झालेले राक्षस दशदिशांना पळत सुटतात आणि आपली महानता पाहून सर्व सिद्धांचा समुदाय आपल्याला नमस्कार करीत असतो. कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. हे महात्मन, ब्रह्मदेवाचाही आदिकर्ता आणि सर्वश्रेष्ठ अशा तुम्हाला ते का नमस्कार करीत नाहीत? कारण हे अनंता, हे देवेशा, हे जगन्निवासा, सत आणि असत यांच्या पलीकडे असणारं अक्षर आणि अविनाशी असं तत्व तुम्हीच आहात. अर्जुनानं श्रीकृष्णाच्या या अक्षय स्वरूपाचं दर्शन स्वतः घेतलेलं होतं. केवळ बुद्धीनं कल्पना करून किंवा तसं मानून हे अक्षय तत्व प्राप्त करता येत नाही. अर्जुनाचं प्रत्यक्ष दर्शन हीच त्याची आंतरिक अनुभूती होती. तो विनयानं पुढे म्हणाला. त्वमादिदेव पुरुषः पुराण त्वमस्य विश्वस्य परं निधानम् वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप. आपण आदिदेव आणि पुराण पुरुष आहात. आपण या जगाचा आधार आहात. आपण सर्व जाणणारे आहात. आपण जाणण्यास अत्यंत योग्य आहात. आपणच परमधाम आहात. हे अनंत स्वरूपा, आपण हे अवघं जग व्यापलं आहे. आपण सर्वत्र भरून आहात.
वायुर्यमोऽग्निर्वरुण शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते। आपणच वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्रमा तसंच प्रजेचा स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचा पिता आहात. आपल्याला पुन्हा नमस्कार. आपल्याला हजारो वेळा नमस्कार. भगवंताविषयी अर्जुनाला अपार श्रद्धा आणि भक्ती वाटत असल्यानं त्याला पुन्हा पुन्हा नमस्कार करूनही त्याचं मन तृप्त होत नाही. तो म्हणतो, नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः। हे अत्यंत सामर्थ्यवंत प्रभू, आपल्याला समोरून आणि मागून नमस्कार असो. हे सर्वात्मन, आपल्याला सर्व बाजूंनी नमस्कार असो. कारण अत्यंत पराक्रमी अशा भगवंता, आपण सर्व बाजूंनी या विश्वाला व्यापलेला आहे. तेव्हा आपणच सर्व रूप आणि सर्वत्र व्यापून आहात. या प्रकारे पुन्हा पुन्हा नमस्कार करून भयभीत झालेला अर्जुन आपल्या चुकांबद्दल योगेश्वरांकडे क्षमायाचना करीत आहे. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि। आपला महिमा न जाणल्यामुळं आपल्याला बरोबरीचा सखा आणि मित्र समजून हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या असं अमर्यादेनं मी बोललो. तसंच यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षम् तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्। हे अच्युता, क्रीडा, शयन, आसन आणि भोजन इत्यादी प्रसंगी थट्टेनं एकांती किंवा सर्वांसमक्ष मी आपला अपमान केला असेल तर अचिंत्य प्रभाव अशा तुझी मी क्षमा मागतो. मला कशा प्रकारे क्षमा कराल? पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्य प्रतिमप्रभाव। आपण या चराचर जगताचे पिता, अत्यंत पूजनीय आणि गुरूंचेही महान गुरु आहात. ज्यांची काही प्रतिमा नाही अशा अप्रतिम प्रभावा या तिन्ही लोकांमध्ये आपल्यासारखं दुसरं कोणीही नाही. मग श्रेष्ठ कोण असणार? आपण मित्रही नाही, कारण मित्र नेहमी बरोबरीचा असतो. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम् पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्। आपण चराचर जगताचे पिता आहात, म्हणून मी माझं शरीर आपल्या चरणी ठेवून प्रणाम करीत आहे आणि स्तुती करण्यास योग्य अशा आपण प्रसन्न व्हावं म्हणून प्रार्थना करत आहे. हे देवा, पिता जसा पुत्राच्या, मित्र जसा मित्राच्या
आणि पती ज्याप्रमाणे पत्नीच्या अपराधाबद्दल क्षमा करतो त्याप्रमाणे आपणही माझ्या अपराधाबद्दल क्षमा करावी. अपराध कोणता होता? आम्ही आपल्याला कधी हे यादव, हे सखा, हे कृष्ण असं म्हटलं होतं. असं कधी आपल्याला कृष्ण म्हणणं अपराध आहे का? काळे तर होतातच, मग तुम्हाला गोरे कसं म्हणायचं? यादव म्हणणं देखील अपराध नव्हता, कारण यदुकुलात तर जन्म झाला होता. सखा, मित्र म्हणणं देखील अपराध ठरत नाही, कारण स्वयं कृष्ण देखील अर्जुनाला आपला मित्र समजत होते. जर कृष्ण म्हणजे अपराध असेल आणि एकदा हे कृष्ण असं म्हटल्यानं अर्जुन 1000 वेळा क्षमायाचना करीत असेल, मग जप कुणाचा करावयाचा? नाम कोणतं घ्यायचं? वास्तविक योगेश्वर श्रीकृष्णांनी ज्या प्रकारे चिंतन करण्याची पद्धत सांगितली आहे त्याप्रमाणे जप करावा. त्यांनी मागे सांगितलं, ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन मामनुस्मरन अर्जुन. ओम, बस एवढाच एक अक्षय ब्रह्माचा परिचय देणारा आहे. त्या शब्दाचा तू जप कर आणि ध्यान तू माझं कर, कारण परमभावामध्ये प्रवेश मिळवल्यानंतर त्या महापुरुषाचंही तेच नाव आहे जे त्या अव्यक्ताचा परिचय देणारा आहे. श्रीकृष्णाचं सामर्थ्य पाहिल्यानंतर अर्जुनाच्या लक्षात आलं की श्रीकृष्ण ना काळे आहेत ना गोरे, ना सखा ना यादव, ते तर अक्षय ब्रह्माच्या स्थितीत स्थिर असणारे महात्मा आहेत. संपूर्ण गीतेमध्ये योगेश्वर श्रीकृष्णांनी 5 वेळा ओमच्या जपावर भर दिला आहे. आपल्याला आता जप करायचा असेल तर कृष्ण कृष्ण असा जप न करता ओमचा जप करावा. साधारणतः भाविक लोक काही ना काही मार्ग काढतच असतात. कोणी ओम जपण्याचा अधिकार कोणाला आहे आणि कोणाला नाही या चर्चेनं, या प्रश्नानं भयभीत आहेत. कोणी महात्म्यांची ग्वाही देत आहेत, तर कोणी केवळ श्रीकृष्णाचंच नाही तर त्यापूर्वी राधा आणि गोपींचं देखील नाव कृष्णानं लवकर प्रसन्न व्हावं म्हणून घेत आहे. पुरुष श्रद्धाशील असल्यानं त्याचा असा जप करणं फक्त भावुकताच होय. आपण जर खरेखुरे भाविक असलात तर श्रीकृष्णाच्या आदेशाचं पालन करावं. ते अव्यक्त स्थितीत असूनही ते आपल्या समोर नाहीत, परंतु त्यांची वाणी आपल्या पुढे आहे. आपण त्यांच्या आज्ञेचं पालन करावं, अन्यथा आपणच सांगावं की आपलं गीतेत स्थान काय आहे. एक गोष्ट मात्र आवश्यक आहे की अध्येष्यते च यैमम श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः. जो अध्ययन करतो, जो ऐकतो, तो ज्ञान किंवा यज्ञ जाणतो, तसंच उत्तम लोक त्याला प्राप्त होतात. म्हणून अध्ययन अवश्य करावं. प्राण अपानाचं चिंतन करताना कृष्ण कृष्ण हा नामजप मनाची पकड घेत नाही. अनेक लोक कोरड्या भावुकतेनं केवळ राधे राधे असे म्हणत असतात. जसं आजकाल वरच्या अधिकाऱ्यांकडून काम झालं नाही तर त्यांच्या आप्तमित्रांचा, प्रेमिका किंवा पत्नीचा सोर्स लावून काम करवून घेण्याचा प्रघात आहे. लोकांना वाटतं भगवंताच्या घरीही अशाच प्रकारचा प्रघात असेल, म्हणून त्यांनी कृष्ण कृष्ण असा नामजप बंद करून राधे राधे असा नामजप सुरू केला. ते म्हणतात, राधे राधे श्याम मिलादो. जी राधा एकदा हरवली ती स्वयं घनश्यामाला मिळाली नाही, ती तुम्हाला श्रीकृष्ण कसा प्राप्त करून देणार? तेव्हा कोणाचंही न ऐकता आणि न मानता श्रीकृष्णाच्या आदेशाचं आपण पालन करावं. आपण ओमचा जप करावा. हो, एक गोष्ट मात्र खरी की भक्तीमध्ये राधा आमचा आदर्श आहे. राधे इतक्या उत्कट भक्तीनं आम्ही भक्ती केली पाहिजे. तिच्या इतकी भक्तीची उत्कटता, दृढता आमच्या जवळ पाहिजे. जर परब्रह्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर राधेप्रमाणे विरही बनायला हवं. यापुढेही अर्जुनानं श्रीकृष्णाला कृष्णही म्हटलं आहे. कृष्ण हे त्याचं प्रचलित नाव होतं. श्रीकृष्णाची तर अनेक नावं होती, जसं गोपाल, परंतु अनेक साधक गुरु गुरु किंवा गुरुच्या प्रचलित नावाचा जप करतात. परंतु परमप्राप्तीनंतर प्रत्येक महापुरुषाचं तेच नाव असतं ज्या अव्यक्त स्थितीमध्ये तो स्थित आहे. अनेक शिष्य प्रश्न विचारतात, गुरुदेव, जर ध्यान आपलं करायचं तर ओमचा जप कशाला जपायचा? गुरु गुरु किंवा कृष्ण कृष्ण असा जप का नाही करायचा? परंतु इथं योगेश्वरानं स्पष्ट केलं आहे की अव्यक्त स्वरूपात विलीन झाल्यानंतर महापुरुषालाही तेच नाव दिलं जातं ज्यात तो स्थिर होतो, ज्यामध्ये तो स्थित होतो. अर्जुनानं योगेश्वर श्रीकृष्णाला
आपल्या अपराधाबद्दल क्षमायाचना केली आणि त्यांना आपल्या स्वाभाविक रूपात येण्याची प्रार्थना केली. श्रीकृष्णांनी अर्जुनाची विनंती मानली, त्याला क्षमा केली आणि त्यांनी परत आपलं स्वाभाविक रूप धारण केलं. अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. अजून योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनासमोर विश्वरूपातच आहेत. त्यामुळे अर्जुन म्हणतो की मी यापूर्वी कधी पाहिलं नाही असं आपलं आश्चर्यचकित करणारं रूप पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. तसंच माझं मन भयानं अत्यंत व्याकुळ देखील होत आहे. प्रथम तर तो श्रीकृष्णाला आपला सखा समजत होता. धनुर्विद्येत तो स्वतःला अधिक श्रेष्ठ समजत होता. परंतु श्रीकृष्णाचं सामर्थ्य पाहून आता त्याला भीती वाटत आहे. मागील अध्यायात प्रभाव ऐकून तो स्वतःला ज्ञानी समजत होता. ज्ञानी मनुष्याला काही भय असत नाही का? वास्तविक प्रत्यक्ष दर्शनाचा प्रभावच विलक्षण असतो. सर्व काही ऐकल्यानंतर आणि मानल्यानंतरही सर्व काही जाणून घेण्याचं बाकी राहतं. तो म्हणतो, यापूर्वी कधीही न पाहिलेलं आपलं रूप पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. तसंच माझं मन भयानं व्याकुळही होऊ लागलं आहे. तेव्हा हे देवा, आपण प्रसन्न व्हा. हे देवेशा, हे जगन्निवासा, आपण मला आपलं ते रूप दाखवा. कोणतं रूप? किरीटिनं गदिनं चक्रहस्तम् इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. मस्तकावर मुकुट धारण केलेल्या आणि हाती गदा तसंच चक्र घेतलेल्या अशा तुम्हाला मी पाहू इच्छितो. तेव्हा हे विश्वरूपा, हे सहस्रबाहो, आपण आपलं ते चतुर्भुज स्वरूप धारण करा. अर्जुन भगवंताचं कोणतं रूप पाहू इच्छितो? चतुर्भुज रूप. आता हे चतुर्भुज रूप कसं ते पाहूया. श्री भगवान वाच. मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगा तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. या प्रकारे अर्जुनाची प्रार्थना ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, प्रसन्न होऊन मी माझ्या योगशक्तीच्या प्रभावानं तुला माझं परमश्रेष्ठ, तेजोमय, अनंत, आद्य आणि विराट असं विश्वरूप दाखवलं आहे. हे विश्वरूप तुझ्यापूर्वी कुणीही पाहिलेलं नाही. न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैः न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहं त्रिलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. हे अर्जुना, या मनुष्यलोकी माझं हे विश्वरूप तुझ्यापूर्वी कोणीही पाहिलेलं नाही. कारण वेदांच्या अभ्यासानं, यज्ञयागानं, स्वाध्यायानं, दानानं किंवा तशा प्रकारच्या कर्मानं किंवा उग्र तपानं किंवा अन्य कुणाकडून माझं हे विश्वरूप पाहणं शक्य नाही. म्हणजेच तुझ्याशिवाय हे रूप दुसरं कुणी पाहू शकणार नाही. असं असेल तर मग गीता पठण करण्याचा उपयोग काय? भगवत दर्शन जर अर्जुनापर्यंत सीमित राहणार असेल तर गीतेच्या अभ्यासाचा उपयोग काय? वास्तविक मागील अध्यायात स्वतः श्रीकृष्णांनीच सांगितलं आहे की राग, भय, क्रोधरहित होऊन अनन्य भक्तीनं मला शरण आलेले अनेक साधक
ज्ञानरूपी तपानं पवित्र होऊन साक्षात माझ्या स्वरूपाप्रत आलेले आहेत आणि इथं सांगतात, तुझ्याशिवाय माझं हे विश्वरूप आजपर्यंत ना कोणी पाहू शकलं ना भविष्यात कोणी पाहू शकेल. मग हा अर्जुन कोण आहे? कोणी पिंडधारी आहे का की कोणी देहधारी आहे? नाही, अर्जुन म्हणजे अनुराग, अर्जुन म्हणजे प्रेम. अनुरागविहीन पुरुष भगवंताचं स्वरूप ना कधी पाहू शकला ना भविष्यात कधी पाहू शकेल. सर्व बाजूंनी चित्ताचा निरोध करून एकमात्र इष्टदेवाच्या ठिकाणी प्रेम ठेवणं म्हणजेच अनुराग होय. अशा प्रेमळ भक्तालाच भगवान प्राप्त होत असतो. माते व्यथा मा च विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमीद्रिं ममेदम् व्यपेतभिप्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. हे माझं अशा प्रकारचं विक्राळ रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस आणि भ्रांत चित्तही होऊ नकोस. आता तू भयरहित होऊन प्रीतियुक्त मनानं पुन्हा माझं ते पूर्वीचं म्हणजे चतुर्भुज रूप पहा. संजय उवाच. इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः. आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. संजय म्हणाला, सर्वत्र व्यापून असणाऱ्या देवानं, त्या वासुदेवानं अर्जुनाला असं बोलून त्यांनी पुन्हा आपलं पूर्वीचं स्वरूप दाखवलं. त्यानंतर महात्मा श्रीकृष्णानं सौम्य वपुः अर्थात प्रसन्न होऊन भयभीत झालेल्या अर्जुनाला धीर दिला. यावर अर्जुन म्हणाला, अर्जुन उवाच. दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन. इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः. हे जनार्दना, तुझं हे शांत आणि सौम्य मनुष्य रूप पाहून आता मला प्रसन्न वाटत आहे. मी आता पूर्ववत झालो आहे. माझं मन आत त्याच्या मूळ स्वभावात स्थिर झालं आहे. अर्जुनानं सांगितलं होतं की भगवन आता मला आपल्या चतुर्भुज स्वरूपाचं दर्शन घडवा. योगेश्वरानं त्याला ते दर्शन घडवलं देखील. परंतु अर्जुनानं कोणत्या स्वरूपाचं दर्शन घेतलं? कोणतं रूप त्यानं पाहिलं? मानुषम रूपम, अर्जुनानं मनुष्य रूप पाहिलं. वास्तविक परमतत्वाच्या प्राप्तीनंतर महापुरुषालाच चतुर्भुज आणि अनंतभुज असं म्हटलं जातं. 2 बाहूंचा महापुरुष तर समोर बसलेलाच आहे, परंतु अन्य कोणी त्याचं स्मरण केलं तर त्या स्मरण करणाऱ्याकडून जागृत होऊन तो महापुरुष त्याला मार्गदर्शन करतो. भुजा हे कार्याचं प्रतीक आहे. ते आतही कार्य करतात आणि बाहेरही कार्य करतात आणि हेच भगवंताचं चतुर्भुज स्वरूप आहे. त्याच्या हातातील शंख, चक्र, गदा आणि पद्म हे अनुक्रमे लक्ष घोष, साधन चक्राचं प्रवर्तन, इंद्रियांचं दमन आणि निर्मल निर्लेप कार्यक्षमतेचं प्रतीक आहेत. त्यामुळेच भगवंताला चतुर्भुज स्वरूपात पाहूनही अर्जुनानं त्यांचं मानव रूपात दर्शन घेतलं. चतुर्भुज हे महापुरुषांच्या शरीर आणि स्वरूपाकडून केल्या जाणाऱ्या कार्याच्या विधिविशेषाचं नाव आहे. चतुर्भुज म्हणजे 4 हातांचा कृष्ण नव्हे. श्री भगवान वाच. सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम. देवाप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः.
परमात्मा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू जे माझं दिव्य रूप बघितलंस ते अतिशय दुर्मिळ आहे. प्रत्यक्ष देवता सुद्धा या रूपदर्शनाची अभिलाषा बाळगतात. खरं तर सगळीच माणसं संताला ओळखू शकत नाहीत. पूज्य महाराज श्री अंतर्ज्ञानी पूर्ण महापुरुष असूनही लोक त्यांना वेडा समजले. काही पुण्यात्म्यांनाच महाराज सद्गुरू आहेत अशी आकाशवाणी झाली. केवळ त्यांनीच महाराजांना हृदयानं जाणलं, त्यांचं स्वरूप जाणून घेतलं आणि स्वतः सद्गती प्राप्त केली. श्रीकृष्णांचं हेच सांगणं आहे की ज्यांच्या हृदयात दैवी संपदा जागृत होतात त्या देवता सुद्धा नित्य या रूपदर्शनाची आकांक्षा बाळगतात. म्हणजे यज्ञ, दान किंवा वेदाध्ययनानं आपलं दर्शन घडू शकतं. परमात्म्यांच्या सांगण्यानुसार नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. तू माझं जे विश्वरूप पाहिलंस ते वेदाध्ययनानं, तपानं, दानानं किंवा यज्ञानं देखील पहावयास मिळणं दुर्लभ आहे. ते सुलभतेनं पहावयास मिळणारं नाही. असं जर आहे तर मग आपल्याला पाहण्याचा दुसरा कोणताच उपाय नाही. ते महापुरुष यावर म्हणतात, भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. हे श्रेष्ठ तप करणाऱ्या अर्जुना, माझ्याशिवाय अन्य देवतांचं स्मरण न करता केवळ माझंच अनन्य श्रद्धेनं स्मरण केलं, माझी भक्ती केली तर या प्रकारे मला प्रत्यक्ष पाहणं, यथार्थपणे जाणणं आणि माझ्या ठाई तत्वानं प्रवेश करणं शक्य आहे, सुलभ आहे. अर्थात भगवंताच्या प्राप्तीचं एकमात्र माध्यम म्हणजे अनन्य भक्ती होय. शेवटी ज्ञान देखील भक्तीमध्येच परिणत होत असतं. याआधीच सांगितलं की माझं हे रूप तुझ्याशिवाय ना कोणी पाहू शकलं, ना पुढं कोणी पाहू शकेल. आणि आता इथं ते सांगत आहेत, अनन्य भक्तीनं मला न केवळ पाहू शकलं जातं, पण यथार्थपणे मला जाणलंही जातं आणि माझ्या ठाई तत्वानं प्रवेश करणंही शक्य होतं. अर्थात अर्जुन म्हणजे अनन्य भक्ताचं नाव आहे, एका अवस्थेचं नाव आहे. अनुराग, प्रेम म्हणजेच अर्जुन होय. शेवटी योगेश्वर कृष्ण सांगतात, मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. हे अर्जुना, जो पुरुष माझ्यासाठी निर्दिष्ट कर्म म्हणजेच नियत कर्म, यज्ञार्थ कर्म करतो, मत परमहा, जो मतपरायण होऊन राहतो, तो माझा अनन्य भक्त आहे. संग वर्जितः, परंतु संग किंवा दोष असेल तर ते कर्म होऊ शकत नाही. तेव्हा आसक्तीरहित होऊन जो कोणी भूत प्राण्यांच्या ठिकाणी वैरभाव ठेवत नाही तो मला प्राप्त होतो. तर मग अर्जुनानं युद्ध केलं, त्यानं प्रतिज्ञा घेऊन जयद्रथाला मारलं. निर्वैरः सर्वभूतेषु, जर अर्जुनानं त्याला मारलं असतं तर अर्जुन भगवंताचं स्वरूप पाहू शकला नसता. परंतु अर्जुनानं भगवंताचं विश्वरूप पाहिलं आहे. यावरून सिद्ध होतं की गीतेमध्ये एकही श्लोक असा नाही की जो बाह्य हाणामारीचं, कापाकापीचं समर्थन करीत आहे. जो नियत कर्म करेल, यज्ञ यागादी क्रिया करेल, जो अनन्य भावानं दुसऱ्या कोणाचंही स्मरण न करता एका ईश्वराचंच स्मरण करेल, जो आसक्ती दोषापासून दूर राहील, तिथं युद्ध कसलं. जर त्याच्याबरोबर युद्ध करायला कोणी नसेलच तर मग तो युद्ध कोणाबरोबर करेल. सर्व भूत प्राण्यांबाबत ज्याच्या मनात वैरभाव नाही, कल्पनेनं देखील जो कोणाला त्रास देत नाही, तोच माझ्या प्रत येतो.
मग याचा अर्थ काय? अर्जुनाने युद्ध केलं का? नाही, मुळीच नाही. वास्तविक आसक्ती दोषापासून अलग राहून जेव्हा तुम्ही अनन्य भावानं भगवंताच्या चिंतनात निमग्न होता, निर्धारित यज्ञ प्रक्रियेमध्ये प्रवृत्त होता, अशा वेळी राग, द्वेष, काम, क्रोध इत्यादी दुर्जय शत्रू विघ्न रूपानं तुमच्यावर आक्रमण करतात, तेव्हा त्यांच्यावर विजय मिळवणं म्हणजेच युद्ध करणं होय. निष्कर्ष. या अध्यायाच्या आरंभी अर्जुन म्हणाला, भगवन, आपल्या विभूतींच्या बाबत मी विस्तारानं ऐकलं, त्यामुळं माझा मोह नष्ट झाला, अज्ञानही दूर झालं. परंतु आपण मला सांगितलं की मी सर्वत्र व्यापून आहे, तेव्हा आपलं ते सर्व व्याप्त स्वरूप मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो. जर ते स्वरूप माझ्याकडून पाहणं शक्य असेल तर कृपया मला आपलं ते स्वरूप दाखवा. अर्जुन श्रीकृष्णाचा अनन्य सखा होता, अनन्य सेवक होता. त्यामुळे श्रीकृष्णानं कोणताही वाद न करता लगेचच आपलं सर्व व्याप्त रूप विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. अर्जुना, हे सप्तर्षी आणि त्यांच्याही पूर्वी होऊन गेलेले ऋषी बघ, ब्रह्मा आणि विष्णू बघ, सर्वत्र पसरलेलं माझं तेज बघ, माझ्या शरीरात एकाच ठिकाणी असणारं चराचर जग बघ. परंतु अर्जुन मात्र आपले डोळे चोळत राहिला. या प्रकारे 2-3 श्लोकांपर्यंत श्रीकृष्ण आपलं विश्वरूप दाखवत राहिले, पण अर्जुनाला काहीच दिसलं नाही. सर्व विभूती त्यावेळीही योगेश्वरांच्या मुखात होत्याच, पण अर्जुनाला सामान्य मनुष्यासारख्या त्या दिसत होत्या. तेव्हा विभूतींचं दर्शन घडवीत असताना ते एकदम थांबले आणि म्हणाले, अर्जुना, तुझ्या या सामान्य डोळ्यांनी तू मला पाहू शकणार नाहीस, तुझ्या बुद्धीनं तू मला पारखूही शकणार नाहीस. तेव्हा तुला मी दिव्य दृष्टी देतो की ज्यामुळं तू मला पाहू शकशील. भगवान तर समोर उभे होतेच, आता तो वास्तवात भगवंतांचं विश्वरूप पाहू लागला. ते पाहिल्यानंतर तो स्वतःच्या अपराधाबद्दल क्षमायाचना करू लागला. वास्तविक तो अपराध नव्हता, परंतु त्याला तो अपराध वाटत होता, कारण त्यानं भगवंताला कधी सखा म्हटलं होतं, कधी कृष्ण तर कधी यादव असं म्हणून संबोधलं होतं. यासाठी तो मला क्षमा करा असं म्हणत होता. श्रीकृष्णांनी त्याला लगेच क्षमा केली आणि अर्जुनाच्या विनंतीप्रमाणे आपलं सौम्य स्वरूप पूर्ववत धारण केलं आणि त्याला धीर दिला. वास्तविक कृष्ण म्हणजे काही अपराध नाही. ते सावळे होते, मग त्यांना गोरे कसं म्हणायचं? तसंच यदुवंशात त्यांचा जन्म झाला होता आणि श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सखा मानत होते. वास्तविक प्रत्येक साधक महापुरुषाला प्रथम असं सामान्य मनुष्याप्रमाणे समजतो. त्यामुळे कुणी त्यांना त्यांच्या रूपावरून किंवा आकारावरून संबोधतात, कुणी त्यांच्या वृत्तीवरून संबोधतात, कुणी त्यांना स्वतःसारखं समजून तसं संबोधतात. सांगायचं तात्पर्य म्हणजे कुणाला त्यांचं यथार्थ स्वरूप समजतच नाही. त्याच्या अचिंत्य स्वरूपास अर्जुनानं जाणलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की श्रीकृष्ण भगवान ना काळे आहेत ना गोरे, ना कोणत्या कुळातील आहेत, ना कोणाचा ते सखा आहेत. त्यांची बरोबरी करणारं या जगात कोणीही नाही. मग तो सखा कसा, बरोबरीचा कसा? हे तर अचिंत्य रूप आहे. जर भगवंतानी स्वतः ते दाखवलं तरच ते दिसतं. आणि म्हणून आपल्याकडून श्रीकृष्णाला सखा, कृष्ण, यादव असं संबोधून त्यांना आपल्याप्रमाणे गणण्यात जो अपराध केला, त्याबद्दल तो वारंवार क्षमायाचना करू लागला. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर कृष्ण म्हणजे अपराध आहे तर त्यांच्या नावाचा जप कसा करायचा? यावर श्रीकृष्णांनी स्वतः जपण्यासाठी जे नाव दिलं, जो विधी सांगितला, त्या विधीचा आपण विचार करावा. तो विधी म्हणजे ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन मामनुस्मरन. ओम हा अक्षय ब्रह्माचा पर्यायी शब्द आहे. ओ अहम स ओम, जो या जगाला व्यापून आहे, त्याची सत्ता माझ्यातच लपून आहे, हा या ओंकाराचा आशय आहे. आपण जप त्याचा करावा आणि ध्यान माझं करावं असं त्यांनी सांगितलं. नंतर अर्जुनानं श्रीकृष्णाला आपल्या चतुर्भुज रूपाचं दर्शन घडवावं अशी विनंती केली. श्रीकृष्णानं लगेच आपलं सौम्य स्वरूप धारण केलं. अर्जुन म्हणाला, भगवन, आपलं हे सौम्य स्वरूप पाहून आता माझं मन ठिकाणावर आलं आहे. आता मी स्वस्थ झालो आहे. अर्जुनानं चतुर्भुज रूपाचं दर्शन घडवायला सांगितलं होतं आणि भगवंतांनी त्याला दाखवलं मानुषम रूपम. वास्तविक शाश्वत स्वरूपातला योगी शरीरानं बसलेला असतो, 2 हातानं काम करीत असतो आणि त्याच वेळी अंतरात्म्यात जागृत होऊन
जिथूनही जो भाविक अनन्य भावानं स्मरण करतो तिथं त्याच वेळी त्याच्या किंवा अनेकांच्या हृदयात जागृत होऊन प्रेरक रूपानं कार्य करीत असतो. हात हे महापुरुषाच्या कार्याचं प्रतीक आहे. तेच त्याचं चतुर्भुज स्वरूप आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, तुझ्याशिवाय माझे हे रूप आजपर्यंत कोणीही पाहू शकलं नाही आणि भविष्यातही कोणी पाहू शकणार नाही. मग गीता आमच्यासाठी व्यर्थच आहे म्हणायची? नाही. योगेश्वर म्हणतात, यासाठी एक उपाय आहे. जो माझा अनन्य भक्त आहे, माझ्याशिवाय जो दुसऱ्या कुणाचंही स्मरण न करता निरंतर माझं चिंतन करतो, त्यांच्या अनन्य भक्तीमुळे माझं दर्शन घडणं जसं तुला घडलं ते सुलभ जातं. अर्थात अर्जुन अनन्य भक्त होता. भक्तीचं परिमार्जित रूप आहे अनुराग, इष्टदेवाची अनुरूप ओढ. मिलहीन रघुपती बिनु अनुरागा. अनुराग विहीन पुरुषाला भगवंताची प्राप्ती कधी होत नाही, पुढेही होणार नाही. परमेश्वराबद्दल अनन्य प्रेम नसेल तर कुणी लाख योग केला, जप केलं, तप केलं किंवा दान केलं तरी त्याची प्राप्ती होत नाही. आणि म्हणूनच आराध्य ईश्वराबद्दल प्रेम किंवा अनन्य भक्ती असणं अत्यंत आवश्यक असतं. शेवटी श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, माझ्याद्वारे निर्देश केलेलं कर्म कर. माझा अनन्य भक्त होऊन मला अनन्य भावानं शरण येऊन आणि आसक्ती दोषापासून दूर राहून मी निर्दिष्ट केलेलं असं कर्म तू कर. संग दोष हे कर्म होऊच शकत नाही. हे कर्म करीत असताना उलट संग दोष विघ्नरूप ठरत असतो. जे निर्वैर भावानं माझी भक्ती करतात तेच मला प्राप्त करू शकतात. मग जिथं संगदोष नाही, जिथं माझ्याशिवाय दुसरं कोणाचं स्मरण नाही, वैरभावाचा मानसिक संकल्पही जिथं नाही, तिथं युद्धाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. तिथं युद्ध कसलं? बाहेर लढाई झगडे होत असतातच, परंतु विजय जिंकणाऱ्याला मिळत नाही. संसाररूपी दुर्जय शत्रूला असंगरूपी शस्त्रानं कापून परमतत्वात प्रवेश मिळवणं हाच वास्तविक विजय आहे. यानंतर हार पराभव असत नाही. या अध्यायात प्रथम योगेश्वर श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि त्यानंतर आपल्या विश्वरूपाचं त्याला दर्शन घडवलं. म्हणून ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूप दर्शन योगो नाम 11 याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विश्वरूप दर्शन योग नावाचा 11वा अध्याय समाप्त